नमस्कार. आमचा डिआरचा ग्रुप काटेचा उपयोग फक्त चालण्यासाठी करा. शहाडचे दुलचंद कलानी कॉलेजचे डिआरचा ग्रुप आमचे सगळे 8 जण मित्र आणि त्यापैकी 3 मित्रांच्या मित्रांचा करून आमचा 16 जणांचा ग्रुप या ठिकाणी आलेलो आहोत. आमचा मित्र प्रशांत विर्ले बुलढाणा मेहकर तालुक्यामध्ये तो युवराजमध्ये राहतो आणि अचानक योगायोगाने आम्ही त्याच्या घरी यावेळेस आलो आणि सर्व मित्र आम्ही लोणार सरोवर पाहण्यासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत आमचा मित्र देवानंद सर आहे. देवानंद सर, धन्यवाद पद्माकरजी. आज आम्ही जवळजवळ 26 वर्षानंतर आम्ही एकत्र आलेलो आहोत. 1999 ते 2025 आणि ॲक्च्युली हे जे लोणार सरोवर आहे हे पाहण्याचा योगायोगच आहे असं म्हणावं लागेल. कारण आमच्या प्लॅनमध्ये या गोष्टी नव्हत्या, परंतु मित्राच्या आग्रहाखातीर आमच्या वहिनींच्या आग्रहाखातीर आम्ही आज इकडे आलेलो आहोत. या लोणार सरोवराचं विशेष सर्वांना माहीत आहेच, तरीसुद्धा एक थोडक्यामध्ये मी सांगतो की जवळजवळ 52,000 वर्षापूर्वी जे माझ्या वाचनामध्ये आले त्याच्यामध्ये 52,000 वर्षापूर्वी एक उल्कापातामुळे निर्माण झालेले हे सरोवर आहे. जगामध्ये फक्त अशी 2च ठिकाणं आहेत, अमेरिकेतील ॲरिझोना हे ठिकाण आणि आपल्या भारतामध्ये हे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे ठिकाण. पण दोघांमध्ये फरक काय, तर लोणार हे जे सरोवर आहे याच्यामध्ये हे सरोवर इथे निर्माण झालेलं आहे आणि याचं विशेष म्हणजे हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आणि अमेरिकेमध्ये जे आहे ॲरिझोना हे जे आहे हे 25,000 वर्षापूर्वी तयार झालेलं. बघा यामध्ये सुद्धा फरक काय आहे, तर हे 52,000 वर्षापूर्वी निर्माण झालेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा जवळजवळ 27,000 वर्षानंतर अमेरिकेमध्ये उल्कापात झालेला आहे. परंतु तिथे पाणी तुम्हाला आढळणार नाही. त्यामुळे जगभरातून अनेक जे रिसर्च करणारे जे लोक असतात ती इकडे नेहमी येत असतात. आताही अनेक ठिकाणी संशोधन चालू आहेत. यापुढील जी माहिती आहे ते आमचे गुरुवर्य योगेशजी पाटील हे देतील. सर प्लीज ओव्हर टू यू. निश्चितच आजचा दिवस हा भाग्याचा आहे. याच्यासाठी केला होता आजचा दिवस गोड व्हावा. प्रशांत विर्ले यांच्या माध्यमातून आणि आमच्या वहिनी मातृतुल्य वहिनी यांच्या माध्यमातून आम्ही ते पोहोचलेले. सरांनी खूप सुंदर माहिती दिली. या सह्याद्रीच्या आजूबाजूला जे काही आपली वनसंपदा आहे किंवा जी काही इथे प्राकृतिक रचना आहे त्यांचा अभ्यास करण्यासाठी असंख्य पर्यटक आज आपल्या महाराष्ट्रामध्ये या दऱ्याखोऱ्यात येत असतात. आणि आपण आता व्हिजिट दिल्यानंतर हा भागाचं तुम्ही निरीक्षण करा. अतिशय निसर्गाने वेढलेला हा परिसर आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट माझे मित्र देवानंद सर यांनी सांगितलं का पाण्याचा जो चव आहे खारट चव असतं. आणि तुम्ही जर अमेरिका आणि याची तुलना केली तुलना तर मी स्पष्ट केली. निश्चितच हा निसर्गाचा ठेवा आहे आणि या निसर्गाचा ठेवा आपल्याला कायमचा ठेवायचा असेल तर ॲज अ पर्यटक म्हणून आपल्याला पण काही रिस्पॉन्सिबिलिटी फॉलो करायच्या आहेत. आपण वन विभागाच्या एंट्रन्सलाच पूर्ण माहिती वाचली. प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, कचरा असेल तर आपल्याला इथे करायचं नाही. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट निसर्गाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याच कर्तव्याच्या माध्यमातून हा जो काही ठेवा दिला आहे हा ठेवा आपल्या पुढच्या पिढीला सांभाळायचं आहे. जे गड किल्ल्यांचं झालं, जे इतर गोष्टींचं झालं ते आपल्याला या सरोवराचं करून द्यायचं नाही. येत असतानाच मी प्रशांत दादाला विचारलं इथे बोटिंग का नाही, तर बोटिंग सुरू झाली तर शो शायनिंग सुरू झाली आणि शो शायनिंगच्या माध्यमातून आपला इतिहासाचा ठेवा नामशेष होऊन जाईल. म्हणून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला ॲज अ एक या महाराष्ट्रप्रेमी म्हणून हे माझी त्यांना संदेश असेल किंवा विनवणी असेल का तुम्ही येत असताना कोणत्याही गोष्टीचा या निसर्गाला धक्का लागेल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही आहे. या निसर्गाला ठेवा आपल्याला काळानुरूप वर्षानुवर्षे नीरचिरंतर बोलतो आपण, तो चिरंतर देवासारखं आपल्याला प्रस्थान करायचं आहे. आणि पुन्हा एकदा आमचा हा जो ग्रुप आहे ही विनंती असेल का हा ग्रुप देवाला माझी विनंती असेल का हा ग्रुप आमचा वर्षानुवर्षे तसाच राहावा. आमच्या तिन्ही ते मातृतुल्य वहिनी आहेत त्यांनासुद्धा विनंती असेल हे आपले संबंध वर्षानुरूप असेच राहावेत हीच भगवंताच्या विठुरायाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.